मकरंद उदयकर, राज्य संघटक सचिव, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन। आज जवळपास 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी हे संपावर आपल्या विविध मागण्यांसाठी उतरले आहे। त्यामध्ये परिचारिका म्हणून आम्ही देखील संपात उतरलेलो आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना जी सरकारने घोषित केलेली आहे, तर सरकारने ती घोषित केलेली आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना, सविस्तर अधिसूचना सरकारने काढलेली नाहीये। तर ती अधिसूचना तात्काळ काढावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम त्यांचा दूर होईल। त्यानंतर खरं तर जेवढी रिक्त पदे आहेत आणि आमच्या नर्सिंग विभागामध्ये पण राज्यभरामध्ये हजारोने रिक्त पदे आहेत, स्थानिक लेवलला देखील शेकडोने आमची रिक्त पदे आहेत, ती आमची भरल्या गेली पाहिजे। आणि सेवा प्रवेश नियम, कारण सध्या प्रमोशन्स, रिक्रुटमेंट हे सगळं सेवा प्रवेश नियममुळे थांबलेलं आहे। सरकारने आकृतीबद्ध आराखड्यामध्ये सूचना दिली होती 150 दिवसामध्ये त्यांचा आकृतीबद्ध आराखडा आणि RRच्या संबंधित जे काय आहे ते प्रस्ताव शासनाने सादर करायला पाहिजे। आणि RR जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत प्रमोशन निघणार नाही, अशा गोष्टी आमच्या कानावर येतात। तर तसं पाहिलं तर RRचा त्याचा काही संबंध नाहीये। तर सेवाज्येष्ठतेनुसार जे प्रमोशन परिचारिकांना आहे ते तात्काळ निघले पाहिजे। हजारोच्या संख्यांनी परिसेविकांची पदं आमची रिक्त आहे या, आणि अशा मेट्रनची अधिसेविका ज्या पूर्ण परिचारिकांचं व्यवस्थापन करतात त्यांची देखील पदं ही पूर्ण महाराष्ट्रभर रिक्त आहे। नंतर आमचे जे पाठ्य निर्देशक आहेत त्याची शेकडोनी पदे रिक्त आहे, ती जवळपास 15 वर्ष झाली भरलेली नाहीये या। आणि आता अशा जिव्हाळ्याच्या मागण्या आहेत। PFRDA कायदा आहे तो त्यांनी रद्द करावा आणि त्यातील जी रक्कम जमा झालेली ती राज्य सरकारकडे वर्ग करावी, हे देखील त्यामध्ये आमची जिव्हाळ्याची मागणी आहे। 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा तात्काळ वेळच्या वेळी कर्मचाऱ्यांना मिळाला पाहिजे, ही देखील त्यात आमची जिव्हाळ्याची मागणी आहे। तर ह्या मागण्या सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या असं आम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन तर्फे त्यांना विनंती करतो। परंतु वारंवार आपल्याला याच मागणीसाठी आंदोलन करावं लागतं, याचे काही तोडगे निघत नाही। कारण जवळपास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांतर्फे या 15 महिन्यामध्ये 6 ते 7 वेळा सरकारशी विविध प्रकारे चर्चा करण्याचा किंवा बैठक घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, पण सरकारला वेळ नाहीये। सरकार साधं चर्चेला देखील बोलवत नाहीये। मग कर्मचाऱ्यांच्या हातात संपाशिवाय दुसरं काही उरत नाही। तर हा संप मी तर म्हणेल थोडक्यात हा घडवून आणलेला संप आहे। कारण जर आम्हाला चर्चेला वेळ देऊन आमच्या नेत्यांशी जर चर्चा झाली असती तर आज ही संपावर उतरण्याची वेळ परिचारिकांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुळीच आली नसती। संपातून तोडगा निघाला नाही तर पुढची उद्देश काय राहणार? बेमुदत संपावर आम्ही जाऊ। आमचे पदाधिकारी संध्याकाळी रिव्ह्यू घेऊन पुढची दिशा ठरवतील, पण जर सरकार काहीच करायला तयार नाही तर मग आमचा संप देखील बेमुदत राहील। मकरंद उदयकर, राज्य संघटक सचिव, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन। इंदुमती थोरात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे मी अध्यक्ष आहे। आणि आज जो देशव्यापी संप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे, महाराष्ट्रामध्ये फेडरेशनचे सर्व नर्सेस यामध्ये सहभागी झालेले आहेत। 2023 मध्ये शासनाने विधान भवनामध्ये जी घोषणा केली होती की सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू, आणि त्यामध्ये त्यांनी राष्ट्रीय योजना स्वीकारलेली आहे पेन्शनसाठी। परंतु त्यामधल्या ज्या काही म्हणजे नियमावली पाहिजे ती त्यांनी अजून 2 वर्षात ती बनवलेली नाही। मग कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे की नक्की आम्हाला कोणती पेन्शन लागू होणार आहे, आणि यासाठी वारंवार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी निवेदन दिलेले। खरं तर आम्हाला चर्चेमधूनच प्रश्न सुटावेत ही आमची धारणा असते, परंतु शासनाला आपल्या कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी वेळ देण्याला वेळ नाहीये। सगळे कार्य म्हणजे शासन इलेक्शन मध्ये बिझी असतं वारंवार, परंतु जे कर्मचारी रात्रंदिवस यांच्या योजना राबवत असतं, मरत असतं। शासन कशावर चालतं तर शासन कर्मचाऱ्यांच्या जीवावर चालतं। जसे दवाखाने फक्त परिचारिका आणि रेसिडेंटच्या जीवावर चालतात, तसं तर शासन सुद्धा कर्मचाऱ्यांच्या जीवावर चालतात। मग तळागाळातले कर्मचारी, चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यापासून क्लास 1 पर्यंत सर्व कर्मचारी काम करत असतात। चर्चेमधून प्रश्न शासनाने सोडवायचे असतात, चर्चेला वेळ द्यायचा असतो, पण शासन वेळ देत नाही। शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, नर्सेसच्या मागण्या, आज नर्सेसच्या 6000 पदं DMR मध्ये रिक्त आहेत, आणि जवळजवळ 3 ते 4-5 हजार पदं DHS मध्ये रिक्त। म्हणजे एवढ्या लोकांचा कामाचा भार आहे त्या लोकांवरती पडतो। आणि रुग्णसेवा जर चांगली द्यायची असेल, खरं तर आरोग्य देणं हे शासनाचं काम आहे, परंतु कंत्राटीकरणाला आमचा पूर्ण विरोध आहे। या आणि अशा अनेक महत्वाच्या मागण्या घेऊन आज जो संप होत आहे त्या संपामध्ये आम्ही ताकदीनिशी उतरलेलो आहोत। आज परिचारिका ड्युटीवर जाणार आहे का? आम्ही कोणीही ड्युटीवर जाणार नाही,
परंतु जर मास कॅज्युअलिटी आली, समजा ऍक्सिडेंट झाला, एकदम 50-60 पेशंट आले, तर आमची टीम तयार राहील. 50 लोकांची आम्ही टीम तयार करतोय आणि आम्ही 24 तास सेवा देऊ. आम्ही संपात राहू पण रुग्णांना सेवा देऊ.